नमस्कार मित्रांनो, बघा आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि जे काही क्वेश्चन बँक्स आपल्याला दिलेले आहे त्यातील मॅथ सब्जेक्टला जो मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आहे, बोर्डासाठी 8 मार्काला चॅप्टर आहे. त्यातील जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करतोय. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आणि फोर्थ क्वेश्चन हे आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि इव्हन दो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती हे सगळ्यांचे सोल्युशन मिळून जातील. ओके, जसं आपण याच्यामध्ये 4 पार्ट केले, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड, 3 व्हिडिओ आपण टाकलेले. आता पार्ट फोर्थ ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आहे ते आपण सॉल्व्ह करतो. ओके, सो बघा क्वेश्चन नंबर 5 काय सांगते आपल्याला की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. याच्यातला एव्हरी क्वेश्चन हा 4 मार्कासाठी आहे. ओके, लार्ज क्वेश्चन आहे हा. ओके, इच क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. ओके, मग तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. व्हेरी सिंपल आहेत, बघा लक्ष द्या. काय म्हणताय, नंबर फर्स्ट तुम्हाला सांगितलं जागापर्यंत पूर्ण क्वेश्चन लिहिलं नाही. ओके, आणि विशेष म्हणजे आपण काय करतोय की क्वेश्चन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5 असे 5 तुम्हाला एक्झाम्पल आहेत या क्वेश्चन मध्ये. त्यातला एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल 2 आणि एक्झाम्पल 5 हे जे आहेत ते पूर्णपणे ट्रूथ टेबलवर डिपेंड आहेत. म्हणून मी अगोदर ट्रूथ टेबलचे सॉल्व्ह करतो आणि नंतर लगेचच हे झालं की आपण विदाउट ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबलच्या शिवाय जे आपण सॉल्व्ह करायचे ते आपण सॉल्व्ह करतो. ओके, सो बघा आता म्हणजे नंतर आपल्याला क्लीन करावं प्रत्येक वेळेस ते वेळ लागणार नाही. बघा आता यासमोर तुम्हाला नंबर 1 चा प्रॉब्लेम काय सांगताय की दिलेले स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे हे तुम्हाला प्रूफ करायचंय. ओके, किंवा ते एक्झामाइन करायचंय. प्रश्न असा आपला, तुम्ही क्वेश्चन बँक मध्ये बघू शकता, एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन ऑर कंटिजेन्सी. मग आपल्याला ते टोटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आहे, कंटिजेन्सी आहे बघायचंय. त्यासाठी मी तुम्हाला मागच्याच पार्ट मध्ये आपण डिस्कस केलं होतं. ओके, काय करायचं असतंय की दिलेला जो पॅटर्न आहे त्याचा एक ट्रूथ टेबल तयार करायचा आणि त्याचा ट्रूथ टेबल आपण तयार केलं की शेवटच्या कॉलम मध्ये एंट्री बघायचं. शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्याच एंट्री जर ट्रू असतील तर टोटॉलॉजी म्हणा, सगळ्याच फॉल्स असतील तर काय म्हणा कॉन्ट्राडिक्शन, आणि फ्यू ट्रू फ्यू फॉल्स म्हणजे काही ट्रू किंवा काही फॉल्स असतील तर त्याला काय म्हणा कंटिजेन्सी. ओके, व्हेरी सिंपल आहे. ठीक आहे, बघा आता सो आपण ट्रूथ टेबल तयार करू. आता ट्रूथ टेबल कुठलाही तयार करत असताना एक लक्ष ठेवा, त्या पॅटर्न मध्ये दिलेले जे स्टेटमेंट आहेत ते कोणते किती आहेत बघायचं. आता याच्यामध्ये आपण स्टेटमेंट बघू शकतो का, हे पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि आर स्टेटमेंट. निगेशनचा वगैरे विचार नका करू आधीच. ओके, फक्त पी, क्यू, आर, एस याच्यापैकी किती बघा. आपल्या बोर्डला, आपल्या 12th लेवलला फक्त 2 आणि 3 आहे. त्यामुळं या ठिकाणी 2 स्टेटमेंट आहेत का 3 स्टेटमेंट आहेत. 2, 3 म्हणजे पी, क्यू आहेत का पी, क्यू, आर आहेत बघायचं. आता याच्यामध्ये बघा पी, क्यू आणि आर असे 3 स्टेटमेंट आहेत. मग अगोदर त्यांचे कॉलम तयार करायचे. पी चा कॉलम, क्यू चा कॉलम आणि आर चा कॉलम. ओके, आपण इथं तयार केलं. मग आता बाकी या पॅटर्नसाठी काय काय लागतंय ते सगळं बनवत जायचं, एक एक तयार करायचं. थोडं बघा, मी तुम्हाला कसं आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण त्या ठिकाणी असंही करू शकतो. दुसरी मेथड म्हणजे काय, एकूण नेमकं त्याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत, पुन्हा त्यानंतर कनेक्टिव्ह किती आहेत त्यांची बेरीज करायचं. तेवढे कॉलम याच्यामध्ये असतात, बरोबर. पुन्हा त्यानंतर काय, एकूण स्टेटमेंट किती आहेत, जेवढं स्टेटमेंट आहे तेवढा 2चा घातांक घ्यायचा, तेवढे त्याच्यामध्ये काय असतात, रो असतात. हा पण पॅटर्न बरोबर आहे. ओके, पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, नीट लक्ष द्या. ओके, आता अगोदर आपण स्टेटमेंट लिहिलो पी, क्यू, आर. ओके, नंतर बघा ह्या पी, क्यू, आर पैकी याच्यामध्ये कुठल्या स्टेटमेंटचं निगेशन आहे का बघायचं. दिसतंय पॅटर्न मध्ये आपल्याला, किंवा पीचं निगेशन कुठे आहे का बघा बरं, कुठेही दिसत नाही. क्यूचं निगेशन आहे का बघा, तर बघा या ठिकाणी आपल्याला निगेशन क्यू दिसतंय. मग त्याचा कॉलम अगोदर तयार करून घ्यायचा होता क्यूचा. सो आपण अगोदर क्यूचा कॉलम तयार केला. देन पुढे बघा आता नेमकं काय दिसतं आपल्याला, मेन जे कनेक्टिव्ह आहे तो डबल इम्प्लाइज आहे किंवा बाय कंडिशनल आहे. मग पुन्हा पुन्हा बाय कंडिशनल आहे बघा, हा पॅटर्न आणि हा पॅटर्न या दोघांमध्ये बाय कंडिशनल आहे, बरोबर. मग आता काय करू आपण, अगोदर हा पॅटर्न तयार करू, नंतर हा पॅटर्न तयार करू आणि मग या दोघांचं काय घेऊ आपण, बाय कंडिशनल. मग हा पॅटर्न तयार करण्यासाठी काय काय लागतं बघायचं. याच्यामध्ये काय लागतं आपल्याला, इथं इम्प्लाइज आहे, पुन्हा कुणाचं पीचं, निगेशन क्यू और आरचं. मग आपल्याकडे पी आहे ना, पी आपलं स्टेटमेंट आहे का, पण निगेशन क्यू और आर आहे का आपल्याकडं, नाही. मग अगोदर ते तयार करावं का, अगोदर त्याचा कॉलम तयार करायचा, निगेशन क्यू और आर. ओके, हा कॉलम तयार झाला आपल्याकडे. जे इसेन्शियल आहे, जे लागतंय ते बघायचं त्यानुसार बनवत जायचं. आता बघा इथं पी पण आहे ऑलरेडी आपल्याकडं, डबल एम्प्लॉईज आहे, पुन्हा कोणाचं आहे निगेशन क्यू और आरचं. म्हणजे निगेशन क्यू और आर पण आपल्याकडे आहे, पुन्हा पी पण आहे. ह्या दोघांचं काय घ्या, डबल एम्प्लॉईज घ्या. या ठिकाणी लिहायचं का आता, किंवा फर्स्ट स्टेटमेंट आपलं पी आहे,
इम्प्लाइज आहे, नंतर बघा इथं हे निगेशन क्यू और आर. ओके, हे भेटलं आपल्याला बघा. हा झाला फर्स्ट आपला जो स्टेटमेंट पॅटर्न ना या ठिकाणी बघा, हा तुम्हाला मिळाला. आता सेकंड स्टेटमेंट पॅटर्न इकडे या. आता ओके, कोण आहे इथं? पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. मग आपल्याकडे काय आहे बघायचं. हे अगोदर जे आपण तयार केलं ना याच्यामध्ये काय आहे बघायचं. जे कमी आहे ते तयार करा अगोदर. आता इथं बघा इम्प्लाइज आहे, पुन्हा कुणामध्ये इम्प्लाइज दिसते आपल्याला? पी मध्ये आणि क्यू इम्प्लाइज आर मध्ये. मग आपल्याकडे पी स्टेटमेंट आहे पण क्यू इम्प्लाइज आर आहे का बघा आपल्याकडे इथं? कुठंच नाही. पण क्यू आणि आर आहेत आपल्याकडे, क्यू आणि आर आहेत. मग अगोदर ते तयार करावं का की क्यू इम्प्लाइज आर. ओके, हा आपण तयार केलो. मग नंतर काय करायचं की पी आणि क्यू इम्प्लाइज आर ह्या दोघांचं इम्प्लिकेशन घ्या. मग घ्या बघा इथं पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. ओके, चालतंय. आणि मग शेवटी आता बघा हे जे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत, पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर आणि दुसरं कुठलं आहे आपलं? पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला? बाय कंडिशनल. ते बाय कंडिशनल घ्या दोघांचं. म्हणजे कसं लोक या ठिकाणी पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर डबल इम्प्लाइज. नेक्स्ट आहे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. ओके, आता या ठिकाणी यांचं ट्रूथ टेबल बनवायचं. आपण टेबल बनवू. आता टेबल कसं बनवायचं या ठिकाणी बघा आणखीन एक हिंट सांगतोय आता की जर 3 स्टेटमेंट असतील आपले पी क्यू आर तर आपले 8 रो तयार होणार. बघा मी तर रो ड्रॉ केलोय. 1 2 3 4 5 6 7 8 रो आहेत. ओके, मग आता रो मध्ये व्हॅल्यूज कशा भरायच्या तर एक हिंट सांगतो सोपी बघा. पहिल्यांदा पी स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू लिहित असताना 4T लिहायचं 4F लिहायचं. हे बघा सुरुवातीला 4T 1 2 3 आणि 4 टाइम्स घालायचं टी लिहायचं. आता 4 टाइम्स ला एफ ला 4 टाइम्स. ओके, सो एफ 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 अँड एफ. ओके, झालं पी ची व्हॅल्यू. आता क्यू मध्ये लिहिताना काय करायचं? ह्याच्या 4 आहेत ना 4 ह्याचा हाफ करा. 4 हाफ किती येतं? 2 येतं. मग 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ लिहायचं. ओके, लिहा बरं इथं बघा 2 टाइम्स टी 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 पुन्हा एफ एफ देन टी टी देन एफ एफ. ओके, हे 2 टाइम्स 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. ओके, नंतर त्यापेक्षाही हाफ करा. 2 च्या हाफ काय येतं? 1. मग तेच करायचं बघा 1 टाइम टी 1 एफ. ओके, नेक्स्ट 2 टी एफ नेक्स्ट टी एफ. ओके, टी एफ. कळालं का बघा सगळ्यांनी काय केलं या ठिकाणी? इथं सिंपल. ओके, हे लक्षात ठेवा. बरेच जण कन्फ्युज होतं या ठिकाणी. काय करायचं? पी मध्ये लिहित असताना 4T ला 4F ला पुन्हा ह्या टीच्या 4 आहेत ना 4 चा हाफ किती येतं आपलं? 2 येतं. मग क्यू मध्ये लिहिताना 2T 2F 2T 2F लिहायचं. पुन्हा 2 चा हाफ काय येतं? 1. मग 1T 1F 1T 1F 1T 1F 1T 1F. ओके, क्लिअर झालं. हे पी क्यू आर ची आपण व्हॅल्यू लिहिलं. आता इथं पुढे सगळं सोडवत चला. एक आपण व्हॅल्यू लिहू बाय युजिंग ट्रूथ टेबल. सो बघा निगेशन क्यू आहे. क्यू स्टेटमेंट तुमच्या समोर आहे या ठिकाणी. याचं निगेशन घ्या. प्रत्येकच निगेशन घ्यायचं. टीचं निगेशन काय येतं आपलं? एफ. टीचं निगेशन एफ. एफचं निगेशन टी. एफचं निगेशन टी. टीचं निगेशन एफ. टीचं निगेशन एफ. एफचं निगेशन टी देन एफचं निगेशन टी. ओके, हे झालं आपलं निगेशन क्यू. आता त्यानंतर पुढे बघा निगेशन निगेशन क्यू और आर आहे. मग इथं बघा आपल्याला हा निगेशन क्यू आहे आणि हे आर स्टेटमेंट आहे. ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला? ऑर घ्यायचंय. ऑर ह्या दोघांचं आता ऑर मध्ये कसं असतंय? दोन्हीपैकी कोणतंही एक जर टी असेल तर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न काय असतो आपला? टी असतो. मग तेच करायचं बघा टी एफ. टी एफ मध्ये टी और एफ काय येतं आपलं? टी. देन बघा एफ और एफ काय असणार इथं? एफ टी और टी टी देन एफ और टी पण टी. टी और एफ काय येईल आपलं? टीच येणार आहे. एफ और एफ काय येईल आपलं? एफ टी और टी टी आणि लास्टला एफ और टी काय येईल आपलं इथं? टी. हे काय झालं आपलं? निगेशन क्यू और आर या दोघांचं आपण काय घेतलं इथं? डिसजंक्शन घेतलेलं आहे, ऑर घेतलेलं आहे. याच्यानंतर पुढे काय म्हणतं बघा पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. म्हणजे निगेशन क्यू आर हा कॉलम आहे, हा कॉलम आणि पी म्हणजे फर्स्ट कॉलम. ह्या दोघांचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. इम्प्लिकेशनचा टेबल माहिती आहे आपल्याला की जर फर्स्ट स्टेटमेंट मधलं टी असेल, दुसऱ्या स्टेटमेंट मधला जो सेकंड स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू एफ असेल तर आणि तरच पूर्ण पॅटर्नची व्हॅल्यू काय करायचं? एफ करायचं. अदरवाईज ऑल व्हॅल्यू कशी असतात? आपल्या टी असतात. मग लिहायचं का अगोदर पी आहे मग पी पासून निगेशन क्यू और आर याकडे जावा. सो टी और टी काय येईल आपली इथं? टी येणार आहे. टी और एफ काय येईल इथं? एफ. देन टी और टी टी. देन बघा टी और टी इथं पण काय येईल आपलं? टीच येणार आहे. एफ और टी या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल तिथं? एफ और टी टीच मिळणार. ओके, पुन्हा एफ और एफ काय मिळेल इथं?
टीच मिळणार आहे. देन एफ फॉर टी काय येईल इथं टीच येईल आणि एफ फॉर टी पण काय येईल आपलं टी. ओके लक्षात ठेवा फक्त एफ तेव्हाच येतं जेव्हा फर्स्ट काय असतं टी सेकंड काय असतं एफ. ओके आणि फक्त एकच कंडिशन आपल्याला असं भेटलं या ठिकाणी. नेक्स्ट बघा क्यू इम्प्लाइज आर आहे या ठिकाणी दिसतं आपल्याला हे क्यू आहे इथं आर आहे म्हणजे क्यू पासून आर कडे जायचं तुम्हाला क्यू इम्प्लाइज आर घ्यायचं. मग घ्या बघा इथं टी और टी इम्प्लाइज टी काय आपलं टी येणार आहे. पुन्हा टी इम्प्लाइज एफ इथं बघा आता क्यू टी आहे आर एफ आहे. ओके मग टी इम्प्लाइज एफ आहे त्याची व्हॅल्यू काय येते आपली एफ म्हणून एफ ला. पुन्हा एफ इम्प्लाइज टी काय येईल आपली इथं टी येणार आहे. एफ इम्प्लाइज एफ एफ टी इम्प्लाइज टी काय येईल इथं टी येईल. ओके टी इम्प्लाइज एफ काय मिळेल तुम्हाला इथं नीट बघितलं इथं आणखी भेटलं बघा क्यू टी भेटलंय पुढे एफ आलाय मग क्यू टी इम्प्लाइज एफ इज इक्वल टू काय असतं आपलं एफ असतं फक्त एकाच कंडिशनला एफ इम्प्लाइज टी काय असतं टी अँड एफ इम्प्लाइज एफ काय आपल्याला टी मिळून जाईल. ओके नेक्स्ट बघा आता पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर सांगितलेला आहे म्हणजे या ठिकाणी जो क्यू इम्प्लाइज आर हा जो पॅटर्न भेटलाय तो पॅटर्न आहे आणि पी म्हणजे सुरुवातीचा फर्स्ट स्टेटमेंट या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला इम्प्लाइज इम्प्लिकेशन घ्यावं का टी आणि टी या दोघांचं काय आपलं टीच येणार आहे. इथं टी आहे इथं एफ आहे टी आणि एफ चं इम्प्लिकेशन काय मिळून जाईल तुम्हाला या ठिकाणी एफ येईल. ओके कारण आपण आताच बघितलं. पुन्हा टी इम्प्लाइज टी आहे टी आणि टी चं इम्प्लाइज बघा काय मिळून जाईल टी आणि टी चं इम्प्लाइज आपल्याला टी येईल. ओके बरोबर आहे टी आणि टी चं इम्प्लाइज टीच येणार आहे. नेक्स्ट बघा बघा टी इम्प्लाइज टी आहे या ठिकाणी बघा इथं टी आणि टी आहे टी टी चं इम्प्लाइज टीच येईल. पुन्हा पुढे बघा एफ इम्प्लाइज टी या ठिकाणी सगळं बघा तुम्हाला टी मिळणार आहे. खाली सगळे एफ आहेत ना सुरुवातीला सुरुवातीला सगळेच एफ असल्यामुळं 100% त्या सगळ्या व्हॅल्यू काय दिलं आपल्या इथं टीच मिळतील. ओके कारण एफ तेव्हाच असतंय जेव्हा फर्स्ट स्टेटमेंट काय असतं टी आणि सेकंड काय असतं आपलं एफ असतं. पण इथं तसं नाही इथं खालचे जे आहेत ना 4 हे सगळेच एफ आहेत त्यामुळे इथं पण काय असतं आपलं टी असतात. ओके नेक्स्ट बघा आता ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्या बघा इथं फर्स्ट पी इम्प्लाइज निगेशन क्यू और आर हा पॅटर्न म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम ह्या दोन कॉलमचं काय घ्यायचं आपल्याला डबल इम्प्लाइज घ्यायचं किंवा बाय कंडिशनल घ्यायचं त्यांचं बाय कंडिशनल घ्या. आता बाय कंडिशनलचं कसं असतंय जर दोन्ही पण व्हॅल्यू सेम असतील तर काय घ्यायचं असतंय बघा टी घ्यायचं दोन्ही व्हॅल्यू डिफरंट असतील एक टी असेल एक एफ असेल तर काय घ्यायचं एफ घ्यायचं. ओके आता बघा टी टी आहे म्हणून काय येईल इथं टी येणार आहे. पुढे बघा एफ एफ आहे म्हणून काय येईल आपलं टी येईल सेम आहे का. पुन्हा बघा टी टी आहे टी घ्या नेक्स्ट टी असेल बघा इथं बघा इथं सगळ्या व्हॅल्यू टी टी आहे इथं पण सगळ्या व्हॅल्यू टी आहे म्हणून सगळंच काय आपलं टी टी टी. ओके मग आता बघा शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्याच व्हॅल्यू काय आपल्या टी 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 आल्या त्यामुळं दिलेलं जे काय आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न आहे ते तुम्हाला काय मिळून जाईल इथं व्हॉट. ओके टोटॉलॉजी मग सांगायचं का द ऑल व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम इथं आपण खाली लिहू शकतो. ओके ऑल व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम ओके आर ट्रू म्हणा किंवा टी म्हणा. ओके सो देअरफॉर गिवन पॅटर्न इज गिवन स्टेटमेंट पॅटर्न म्हणा काय गिवन पॅटर्न म्हणा गिवन पॅटर्न इज टॉटॉलॉजी. ओके झालं टॉटॉलॉजी हे तुम्ही तर लिहू शकता. बघा लक्षात आलं असं सगळ्यांना ते विशेष हार्ड नाही सिंपल आहे. ओके हे झालं फर्स्ट. आता ओके स्क्रीनशॉट काढून घ्या सगळेजण लगेच नेक्स्ट घेऊत आपण. ओके ठीक आहे बघा आता सेकंड काय सांग तुम्हाला सेकंड मध्ये तुम्हाला दाखवायचं आहे या ठिकाणी काय दाखवायचं सेकंड मध्ये दोन अभित आहे बरं सेकंडचा. ओके काय म्हटलंय तुम्हाला युझिंग ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ टेबलचाच युज करायचंय आणि हे पॅटर्न तुम्हाला इक्वल दाखवायचे. ओके मग आपण ते दाखवतो व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे मी क्लीन करतो बघा थोडंसं. ओके जे इसेन्शियल नाही त्यालाच क्लीन करतोय फक्त बाकी क्लीन करणार नाही. ओके एक मिनिट सॉरी बरं थोडस वेट लागतोय. सुरुवातीला तर पी किंवा आरच्या व्हॅल्यू तर सगळ्यांच्या लक्षात आलं असतील काय करायचं आणि टी टी अगोदर 4T पुन्हा 4F पुन्हा काय करायचं 2T 2F नंतर TF करायचं. ओके आता बघा नेक्स्ट काय सांगते आपल्याला की पी और क्यू अँड आर इज इक्वल्स टू पी और क्यू अँड पी और आर दाखवायचं आहे आपल्याला. आता अगोदर काय करायचं मध्ये पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट आहेत ते आपण बनवलो पण इथं आहेत आपल्याकडे पी क्यू आर. यानंतर बघा हे जे इक्विव्हॅलन्स दिसतंय त्याच्या अगोदर जे आहे तो पॅटर्न सुरुवातीला तयार करायचा. आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं पी
ऑर क्यू अँड आर आहे. मग आपल्याकडे ऑर घ्यायचंय, पुन्हा कुणाचं घ्यायचंय, पीचं आणि क्यू अँड आरचं. मग पी आपल्याकडे आहे ऑलरेडी, मग काय कमी आपल्याला, क्यू अँड आर कमी, मग ते बनवायचं अगोदर मी दादा क्यू अँड आर याचा पॅटर्न अगोदर तयार करून घ्यायचा. ओके, नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर पुढे आणखी काय सांगतो आपल्याला, जे गरज आहे ते बनवायचं. ओके, आपण त्या कॉलम नुसार त्या पॅटर्न नुसार जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट बघा, तर पुढे काय सांगतो इथं बघा, पी अँड आर, सॉरी क्यू अँड आर ते बनवलंय आपण. पुढे आहे पी ऑर क्यू अँड आर, म्हणजे या ठिकाणी जे क्यू अँड आर बनवलं आपण आणि पी आहे, ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, ऑर घ्यायचं. घ्या का पी ऑर क्यू अँड आर. ओके, हे तुमच्याकडे भेटलं का, या ठिकाणी याचा हा काय झाला आपल्याला इथं टेबल आपण कॉलम बनवतो, प्रत्येकाच कॉलम आपण घेऊ. ओके, थोडस क्लीन होईल सगळं, काय अडचण येणार नाही, दिसून येईल. ओके, नेक्स्ट बघा पुढे काय म्हणता येतं, एवढा इक्विव्हॅलन्सच्या सुरुवातीला जे अगोदर आहे ते आपण बनवलं. आता पुढे चला इक्विव्हॅलन्सच्या पलीकडे जे आहे त्यासाठी बनवा, ते भेटलं ना आपल्या इक्विव्हॅलन्स सुरुवातीला जे आहे अगोदर का की पी ऑर क्यू अँड आर हे आपण ऑब्टेन केलो, तो आपल्याला भेटलं. हा कॉलम तुम्हाला इक्वल दाखवायचे कुणाच्या, या कॉलमच्या आपण दाखवू शकतो, काय अवघड नाही. ओके, आता पुढे बघा पी ऑर क्यू आहे, मग ते आहे का बघा आपल्याला, ऑर घ्यायचं. कुणाचं ऑर घ्यायचं आपल्याला, पीचं आणि क्यूचं, दोन्ही पण आहेत आपल्याकडे का इथं, पी पण आहे आणि क्यू पण आहे. सो पी ऑर क्यू याचा कॉलम तयार करा. देन पुढे काय सांगतं बघा, आता पुढे आणखीन कॉलम तुम्हाला तयार करायचा. नेक्स्ट बघा कुणाचं आहे, पी ऑर आरचा, मग ते दोघं पण आहेत आपल्याकडे, पी पण आहे आणि आर पण आहे, त्यांचा कॉलम तयार करा, पी ऑर आर. ओके, आता शेवटी तुम्हाला जे तयार करायचं आहे ते कुणाचं तयार करायचं आहे, तर हे जे पी ऑर क्यू आहे आणि पी ऑर आर आहे, त्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, अँड घ्यायचं. मग घ्या का इथं पी ऑर क्यू, पुढे काय म्हटलं का आपल्याला इथं अँड पी ऑर आर आहे, त्या दोघांचं आपण इथं अँड घेतलो. झालं. आता याच्यामध्ये फक्त ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही सेट करू शकता. आता पहिल्यांदा आपण पी क्यू आर याच्या लिहिलो. ओके, ऑर्डर लिहिलं, फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं मी सगळं कसं लिहायचं. आता नेक्स्ट बघा, आता अगोदर काय येतं, आता पी अँड आर आहे, मग घ्या का इथं, सॉरी क्यू अँड आर आहे, क्यू आणि आर, हे क्यू दिसतंय आर दिसतंय, दोघांचं अँड घ्या. अँड मध्ये कसं असतंय, दोघांपैकी कोणतंही एक जर एफ असेल तर पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न काय असतो आपला, एफ असतो, किंवा दोन्ही पण टी पाहिजे तेव्हाच काय करायचं, टी करायचं. आता टी अँड टी काय येईल आपल्या इथं, टी दोन्ही टी आहेत ना. ओके, पुन्हा टी आणि एफ चं काही लोक या ठिकाणी एफ येणार आहे, एफ टी एफ 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 काही आपलं एफ दोन्ही टी पाहिजे ऑर मध्ये, सॉरी अँड मध्ये. टी अँड टी काही लोक इथं टी येणार आहे, इथं काही आपलं एफ एफ एफ. ओके, नेक्स्ट बघा आता पी ऑर क्यू अँड आर, मग हा जो क्यू अँड आर आहे आणि हा जो पी आहे, ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला इथं, ऑर घ्यायचंय. घ्या ऑर आहे का, टी ऑर टी काय मिळेल तुम्हाला, टी मिळणार आहे, टी ऑर एफ टी येईल, टी ऑर एफ इथं पण टी ऑर एफ काही आपलं टी. नेक्स्ट बघा एफ ऑर टी काही इथं टी येणार आहे, एफ ऑर एफ एफ मिळून जाईल, पुन्हा एफ ऑर एफ काही इथं एफ, पुन्हा एफ ऑर एफ काही आपलं एफ येईल. ओके, हे भेटलं. आता पुढे काय म्हणतोय, पी ऑर क्यू आहे, बनवा, फक्त बनवत जायचं, काय अवघड नाही. पी ऑर क्यू आहे, दोघांचा ऑर घ्या. टी ऑर टी काय मिळेल तुम्हाला, टी मिळणार आहे, टी ऑर टी टी, देन टी ऑर एफ टी येईल आपलं, टी ऑर एफ टी येणार आहे. नेक्स्ट बघा एफ ऑर टी टीच असेल या ठिकाणी, एफ ऑर टी टी येईल, एफ ऑर एफ एफ आणि लास्ट आपण घ्यायला आपलं एफ येईल. ओके, देन पुढे काय म्हणतंय, पी ऑर आर. आता पी आणि आर चा ऑर घ्या. ओके, पी इथं स्टेटमेंट पी दिसतंय, या ठिकाणी आर दिसतंय, दोघांचा आपला ऑर घ्यायचं. घ्या ऑर का, टी ऑर टी येईल तुम्हाला इथं टी, देन टी ऑर एफ इथं काय येईल आपलं टीच ऑर आहे ना, दोघांपैकी कोणतंही एक टी असेल तर पूर्ण टी करून टाकायचं. सो टी ऑर टी या ठिकाणी आपलं टी येणार आहे, टी ऑर एफ काय येईल आपलं टी येईल. आता एफ ऑर टी या ठिकाणी येईल आपलं टी, देन एफ ऑर एफ तुम्हाला काय मिळेल, एफ मिळणार आहे. एफ ऑर टी इथं येईल आपलं टी आणि एफ ऑर एफ काय मिळेल आपल्याला इथं एफ मिळेल. ओके, आता शेवटी येऊ का, पी ऑर क्यू हे आणि पी ऑर आर हे, ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, कंजक्शन आहे, अँड आहे, कंजक्शन घ्यावं का, टी अँड टी काय मिळेल आपल्याला, टी मिळणार आहे, टी अँड टी टी येईल का, टी अँड टी काय येईल आपलं टी, टी अँड टी टी, टी अँड टी काय मिळेल, टी मिळेल, टी अँड एफ हे काय म्हणतं काय मिळेल तुम्हाला, एफ मिळणार आहे. एफ अँड टी एफ अँड एफ अँड एफ काय मिळेल आपल्याला एफ. ओके, याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला करायचंय ते म्हणजे या प्रत्येक कॉलमला नंबर द्यायचा. ओके, आपण नंबर देऊ का, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा येईल आपला 4, हा 5,
हा 6 7 आणि 8 ओके. तुमचं लक्षात येऊन जाईल का या ठिकाणी आपला जो कॉलम आहे तो कुठला कॉलम होता इथं, तर 5 नंबरचा कॉलम P R Q and R ओके. व्हॅल्यू बघा T T T T T आणि F F F ओके. मग सेम त्याच व्हॅल्यू या साईडला बघा 8 नंबरच्या कॉलम मध्ये P R Q and P R R याच्यामध्ये पण T T T T T F F F ओके. 5 टाइम्स T आहे 3 टाइम्स F आहे आणि दोन्ही कॉलम कसे आपले सेम आहेत. मग सांगायचं का ठीक आहे कॉलम लिहायचा कॉलम 5 इक्वल टू किंवा इक्वलन्स टू काय लिहायचं कॉलम 8 ओके. सो देअरफॉर म्हणून आपला स्टेटमेंट पॅटर्न लिहायचा देअरफॉर P or Q and R is equivalent to P or Q and P or R ओके. हे आपण प्रूफ केलं. तुम्हाला ते प्रूफ करा म्हणलं होतं, इक्विव्हॅलन्स दाखवा म्हणलं होतं, आपण दाखवलं ओके. हा झाला आपला सेकंड नंबरचा एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 5 मध्ये. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण 5 नंबर अगोदर घेऊ, नंतर मग थर्ड आणि 4 घेऊ ओके. त्याचं कारण काय कारण मी ट्रूथ टेबलचे सगळे क्लिअर करतोय, म्हणजे अगोदर ट्रूथ टेबल झाले की पुन्हा विदाउट ट्रूथ टेबलचे आपण नंतर सॉल्व्ह करू शकतो ओके. ठीक आहे. तर बघा आपण मी पूर्ण क्लीन करतोय, नाही तुम्हाला ते पूर्ण थोडस बरोबर दिसत नाहीये ओके. ठीक आहे. बघा आता नंबर 5 नंबरचा एक्झाम्पल काय सांगतात मला, फक्त ट्रूथ टेबल तयार करा म्हणलंय. याच्यामध्ये काही अवघड नाही, तुम्हाला काही एक्झामिन करायचं नाहीये ओके किंवा इक्वलन्स दाखवायचं आहे, ओनली ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो. नंबर 5 चा प्रॉब्लेम बघा काय सांगतो तुम्हाला. ट्रूथ टेबल तयार करायचं कोणाचा P and Q. नेक्स्ट पुढे काय म्हणता येईल आपल्याला बघा ऑर निगेशन आर ओके. व्हेरी सिंपल आहे, काही विशेष अवघड नाही हे ट्रूथ टेबल. आता आपण बनवू शकतो. कसं बनवायचं स्टेटमेंट लिहा. 3 स्टेटमेंट आहेत P Q R. ते 3 स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागतील बघा. अगोदर P स्टेटमेंट, देन Q स्टेटमेंट, देन R स्टेटमेंट ओके. आता मी तुम्हाला काय सांगितलं सिंपल सोपी पद्धत अगोदर आत्ताच बघा की या तिघांमध्ये निगेशन आहे का बघा म्हटलं कोणाचं, तर इथं आहे आरचं निगेशन आहे. मग इथं अगोदर निगेशन ऑफ आर हे बनवून घ्या. मग आता बघा हे पूर्ण याचं ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. मग इथं बघा मेन जे आपल्याला जो कनेक्टिव्ह दिसतोय तो कुठला आहे बघा डिसजेक्शन आहे. कोणाकोणामध्ये डिसजेक्शन आहे निगेशन आर आणि P and Q मध्ये. मग आता निगेशन आर आहे आपल्याकडे पण P and Q आहे का आपल्याकडं नाही. मग त्यासाठी अगोदर P and Q याचा कॉलम तयार करून घ्या. आता P and Q आणि निगेशन आर हे दोघं पण आहेत आपल्याकडं. ह्या दोघांच काय घ्यायचं आपल्याला डिसजेक्शन. मग घ्या का इथं P and Q और निगेशन आर ओके. आता बनवा ट्रूथ टेबल. आपण बनवू शकतो ट्रूथ टेबल या सगळ्यांचा. कसं बघा तुम्हाला माहितीये P Q R 3 स्टेटमेंट असतं तर आता सांगितलं कसं लिहायचं. अगोदर सगळ्या व्हॅल्यू द्यायच्या 4T 4F म्हणजे 4 टाइम्स T लिहावं इथं T T T आणि T ओके. पुन्हा 4 टाइम्स करायचा F F F F ओके. देन Q मध्ये काय करायचं आता 2 टाइम्स T 2 टाइम्स F ओके. T T F F ओके. नेक्स्ट बघा T T नेक्स्ट F F ओके. आणि R मध्ये काय करायचं 1 टाइम T 1 टाइम F ओके. सो T F T F T F T F ओके. देन बघा आता पुढे काय म्हणताय निगेशन आर. आता आर जो तुमच्या समोर आहे पॅटर्न आहे किंवा आर जो कॉलम आहे त्याचं निगेशन घ्यायचं आहे. घ्या निगेशन. टीचं निगेशन काय येईल आपलं F. F चं निगेशन काय मिळेल आपल्याला T. टीचं निगेशन F. F चं निगेशन T. टीचं निगेशन F. F चं निगेशन T. टीचं निगेशन F. F चं निगेशन काय मिळेल आपल्याला T मिळणार ओके. नेक्स्ट त्याच्या पुढे काय म्हणताय P and Q आहे. P स्टेटमेंट आहे Q स्टेटमेंट आहे. दोघांचं अँड घ्या आता T and T काय मिळेल आपल्याला T. पुन्हा T and T इथं पण Tच येणार आहे. पुन्हा T and F एक आहे आपल्याला F येणार आहे. T and F काय मिळेल इथं F. आता F and T F येईल. पुन्हा F and T काय मिळेल बघा या ठिकाणी पण F. F and F and F and F काय येईल आपलं F येईल ओके. आता नेक्स्ट काय म्हणतो बघा P and Q हा आपला पॅटर्न आहे बरोबर. पुढे ऑर निगेशन आर आहे. हे निगेशन आर त्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला ऑर घ्यायचंय. ऑर म्हणजे डिसजेक्शन घ्यायचंय. डिसजेक्शन घ्या बघा आता T और F काय मिळेल आपल्याला T. T और T येईल बघा या ठिकाणी Tच येणार आहे. F और F मग काय मिळेल तुम्हाला F. पुन्हा T और F काय येईल बघा इथं T येणार आहे. F और F F. F और T T. F और F काय मिळेल आपल्याला F आणि F और T काय येईल आपलं T. झालं का. हेच काय झालं याचं आता ट्रूथ टेबल ओके. स्क्रीनशॉट घ्यायचं चला. मी पॉज केल्यानंतर किंवा पॉज करत चला तुम्ही स्वतः आणि स्क्रीनशॉट घ्या ओके. हे झालं आपला क्वेश्चन नंबर 5 मधला 5 नंबरचा प्रॉब्लेम ओके. व्हेरी सिंपल आहे, फक्त ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. आपण टेबल तयार केलो. आता याच्यानंतर तुमचे 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सॉरी एक्झाम्पल नंबर 2 एक्झाम्पल नंबर 3 हे 2 एक्झाम्पल आपण घेतो ओके. सो
1 मिनिट. बघा आता आपल्याला पुढचा क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्या याच क्वेश्चन नंबर 5 मधला 3rd नंबरचा. ओके, काय म्हणतोय तुम्हाला बघा या ठिकाणी, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे ट्रूथ टेबलचा युज करायचं नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त लॉज युज करायचे, जे काही अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा युज करायचा आहे. त्याचा युज करून तुम्हाला दाखवा म्हणलाय, शो दॅट म्हणलाय की पी ऑर क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू इज इक्वॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. एक मिनिट लक्ष द्या, या ठिकाणी मी या ठिकाणी तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये अँड आणि ऑर याच्यामध्ये चेंज केलेले आहे बरं, ते रॉंग आहे, तिथं मी करेक्शन करून याचं लिहिले. ओके, तुम्ही तुमच्या क्वेश्चन बँक नुसार इकडे करा किंवा या साईडला करा, दोन्हीकडे बदलू, फक्त एका साईडचा अँडचा ऑर करून घ्या आणि ऑरचे अँड करून घ्या. ओके, म्हणजे बरोबर तुम्हाला मिळून जाईल, या ठिकाणी अडचणी येणार नाही. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट बघा आपण प्रूफ करू. अगोदर LHS लिहा. सो LHS बघा तुम्हाला काय सांगितलेलं इथं, पी ऑर क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, तुम्हाला आता हे LHS दिलेलं आहे, आपल्याला ते प्रूफ करायचंय. प्रूफ करू, व्हेरी सिंपल आहे. आता काय करा, या ठिकाणी अगोदर बघा पी आणि या ठिकाणी बघा पी ऑर बघा पी अँड आणि बघा नीट बघा, थोडंसं बघा आपल्या पॅटर्न मध्ये अशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न दिसतो बघा, त्या स्टेटमेंटचे जे आपण अल्जेब्रा बघितला त्याच्यामध्ये पी अँड क्यू ऑर आर अशा प्रकारचा एक आपल्याला पॅटर्न दिसतो, लॉ दिसतोय. ज्या लॉ मध्ये काय सांगितलं होतं, पी अँड क्यू ऑर आर इज इक्वल टू काय असतं आपल्या बघा, पी अँड क्यू ऑर पी अँड आर. ओके, हा जो आपला डिस्ट्रीब्युटिव्ह नावाचा लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, तो लॉ तुम्हाला इथे युज करायचा आहे. ओके, मग तो लॉ युज करा. मग बघा तुम्हाला या ठिकाणी कसं मिळून जाईल. ओके, इथं व्हेरी सिंपल आहे, काही विशेष अवघड नाही. बघा हे पी अँड घेऊन स्टेटमेंट घ्या, पुन्हा ऑर घेऊन क्यू घेऊन हा स्टेटमेंट वापरा. कसं बघा इथं पी अँड आपला दिलेला स्टेटमेंट बघा या ठिकाणचा निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, आता बघा नेक्स्ट ऑर घेऊन पुढे क्यू घ्या. बघा इथं मी याला क्लोज करतो ब्रॅकेट मध्ये. बघा इथं ऑर क्यू घ्या आणि पुढे आणखी बघा इथं अँड कोण आहे आपलं इथं निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ओके, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण अप्लाय केलाय अशा प्रकारे. ओके, इथं लिहायचं पुढे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट बघा पुढे काय करायचं, आता आपण आणखीन अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो. एक अँड आहे, एक ऑर आहे, मग नंतर आपल्याला अप्लाय करता येतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय कसं अप्लाय करता येतं इथं की पी अँड निगेशन पी. ओके, त्यानंतर पुढे बघा इथं ऑर ला ऑर, नेक्स्ट येईल आपलं पी अँड निगेशन क्यू. ओके, हा झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. पुढे ऑर ला ऑर, इथं पण तेच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करावं आपलं की क्यू अँड निगेशन पी. ओके, नेक्स्ट मध्ये ऑर, पुढे आहे आपलं इथं क्यू अँड निगेशन क्यू. ओके, अगेन आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला. ओके, बघा याच्यानंतर पुढे आता काय करता येईल, कॉम्प्लिमेंट लॉ आहे आपल्याकडे आता की पी अँड निगेशन पी इज इक्वल टू काय असतं एफ. हा आपला कॉम्प्लिमेंट लॉ आहे. पुढे बघा ऑर, नेक्स्ट पुढे आपलं इथं पी अँड निगेशन क्यू. ओके, बघा पुढे आणखीन इथं पण कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला अप्लाय करता येईल. याच्यामध्ये पण इथं ऑर लॉ लिहिलं, हे अगोदर आहे तसं लिहा. पुढे इथं क्यू अँड निगेशन पी. ओके, पुढे ऑर आहे, आता क्यू अँड निगेशन क्यू हे काही आपलं एफ येऊन जाईल बाय कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट काय लॉ काय सांगतो आपल्याला, या ठिकाणी अँड जर असेल एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन दोघांचं अँड जर आपण घेतलं तर 100% तुमचं येणारं जे आन्सर ते एफ येतं कंटिन्युअसली. बरं, ते कॉम्प्लिमेंट लॉ नुसार मिळून जातं. ओके, आणि जर ऑर असेल तर काय येतं आपलं टी येतं. मग इथं पुढे कारण लिहू शकता तुम्ही बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, बाय कॉम्प्लिमेंट लॉ. तुम्ही इथे स्टडी केला असालच. ओके, केला नसेल तर सांगा, मी आपण त्याचे एक वेगळं सेपरेट व्हिडिओ बघून मी तुम्हाला ग्रुपवरती चॅनलवरती सेंड करून टाकेन. ओके, बाय कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, नेक्स्ट बघा आता पुढे आता तुम्हाला इथं टी ऑर स्टेटमेंट दिलेलं आहे, सॉरी एफ ऑर स्टेटमेंट आहे. इथं पण तसं बघा एफ ऑर स्टेटमेंट आहे, दोन्ही सेम आहेत. ओके, मग हा आयडेंटिटी लॉ आपला वापरता येईल. बाय आयडेंटिटी लॉ आपल्याला माहिती आहे, आयडेंटिटी लॉ काय सांगतोय एफ ऑर स्टेटमेंट किंवा पी असेल तर इज इक्वल टू पी असतं. मग या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला इथं पी अँड निगेशन क्यू मिळणार आहे. पुढे ऑर, इथं आहे आपलं क्यू अँड निगेशन पी. ओके, हा काय झाला आपला आयडेंटिटी लॉ. आपण इथं आयडेंटिटी लॉ अप्लाय केलं म्हणून लिहायचं बाय आयडेंटिटी लॉ. ओके, बघा हे सगळे लॉ आहेत. त्यानंतर बघा
लास्ट फायनली तुमचं काय या ठिकाणी भेटलंय तुम्हाला ऑलरेडी RHS थोडक्यात पी अँड निगेशन क्यू आहे. और या ठिकाणी बघा इथं निगेशन पी अँड क्यू आहे, इथं बघा निगेशन पी अँड क्यू आलेलं आहे. फक्त थोडं चेंज करायचं. काय चेंज करायचं आपल्याला तर कम्युटेटिव्ह लॉ वापरायचं आहे की बघा हे निगेशन पी अगोदर पाहिजे क्यू नंतर पाहिजे. हा आपला फर्स्टच लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ, तो तुम्हाला इथे यूज करायचा आहे. म्हणजे कसं लोक पी अँड निगेशन क्यू और या ठिकाणी आपलं निगेशन पी अँड क्यू हे कसं होगा बाय कम्युटेटिव्ह लॉ. ओके बाय कम्युटेटिव्ह लॉ संपला. ओके एवढी सिंपल एकदम सोपा क्वेश्चन आहे. ओके सहज लगेच सुटतं आपल्याला. आणि हीच काय झाली आपली RHS. थोडं इकडे इक्विव्हॅलन्स करा प्रत्येकामध्ये. सगळं आपण इक्विव्हॅलन्स दाखवतोय आणि इट इज आवर RHS. ओके हीच आपली RHS. LHS इज इक्वल टू आपण RHS दाखवलं. हे अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं. ओके बघा लक्षात आलं का सगळ्यांना. अडचण असेल तर सांगत चला, कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळून जाईल. ओके कुठलं कळत नसेल तर. आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ त्यानंतर आयडेंटिटी लॉ आणि काय कम्युटेटिव्ह लॉ अप्लाय केले. ओके स्क्रीनशॉट घ्या चालतंय. ठीक आहे नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या सगळेजण. ठीक आहे नेक्स्ट बघा आता. नंबर 4 चा प्रॉब्लेम काय सांगतोय आपल्याला. नंबर 4 चा एक्झाम्पल आहे या क्वेश्चन मधला शेवटचा एक्झाम्पल. 5 नंबरचं आपण ऑलरेडी अगोदर सॉल्व्ह केलेलं आहे. ओके ठीक आहे. काय म्हणते बघा स्टेट द निगेशन लिहायचं तुम्हाला विथ जस्टिफिकेशन म्हणलेलं आहे. जस्टिफिकेशन म्हणजे तुम्ही कोणता नियम वापरतोय. आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट शिकलेलं आहे. त्याच्यामध्ये जे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्यानुसार तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. ओके आता बघा काय म्हणताय पी डबल इम्प्लाइज क्यू और निगेशन क्यू डबल इम्प्लाइज निगेशन आर. याचं तुम्हाला निगेशन घ्यायचंय. निगेशन घ्यायचं म्हणून अगोदर निगेशन घ्याव का. याच्या सोल्युशन मध्ये निगेशन ऑफ अगोदर दिला जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो पूर्ण मी या ठिकाणी लिहितो का. काय दिले तुम्हाला पी बाय कंडिशनल क्यू और देन निगेशन क्यू कंडिशनल निगेशन आर. ओके व्हेरी सिंपल. आपण सुरुवातीला फक्त निगेशन घेतलो. आता बघा इथं हे मेन आपलं ऑर आहे. ऑरचं निगेशन आहे बघा. हे दोन स्टेटमेंट आहेत ना आणि दोन स्टेटमेंट मध्ये इथं निगेशन घेतलं बाहेर बरोबर आहे. ऑरचं निगेशन काय असतंय निगेशन ऑफ अँड. म्हणजे काय करायचं याचं निगेशन घ्यायचं आणि ऑरचं काय करायचं अँड करायचं. आपलं फर्स्ट लॉ त्याला डी मॉर्गन्स लॉ सुद्धा म्हणतात किंवा निगेशन ऑफ आपण काय घेतलं या ठिकाणी डिसजेक्शन. मग त्यानुसार कसं मिळेल बघा. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घ्या. निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट कोण आहे आपलं पी डबल इम्प्लाइज किंवा बाय कंडिशनल क्यू म्हणा. त्यानंतर पुढे बघा इथं ऑरचं काय करायचं आता अँड. दोघांचं पण सेपरेट घेतो ना आपण. सेपरेट निगेशन तर ऑरचं अँड करायचं अँडचं ऑर करायचं असतं. ओके सो निगेशन ऑफ या ठिकाणी बघा कोण आहे आपलं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन आर. ओके हे आपण काय केलं इथं बाय निगेशन ऑफ डिसजेक्शन. ओके निगेशन ऑफ डिसजेक्शन. आपण डिसजंक्शनचा निगेशन या ठिकाणी वापरला. निगेशन ऑफ डिसजेक्शन म्हणा किंवा बाय डी मॉर्गन्स लॉ म्हणा. ओके डी मॉर्गन्स लॉ आपण असं म्हणू शकतो आपण. आता काय करावं का निगेशन ऑफ डबल इन बाय कंडिशनल आहे. मग आपल्याला माहित आहे बाय कंडिशनलचं पण निगेशन. ओके मग घ्यावं का बाय कंडिशनलचं निगेशन. कसं लोक या ठिकाणी आता निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज इक्वल टू काय असतं आपलं पी अँड निगेशन क्यू और या ठिकाणी काय असतं आपलं क्यू अँड निगेशन पी. ओके हे झालं आपलं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. पुढे बघा इथं अँड आपण सध्या इथं हे आहे तसं लिहू कारण आपण इथं निगेशन घेतलं ऑलरेडी एकाचं. म्हणून याला निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन आर लिहितो. आपण काय युज केलो इथं जस्टिफिकेशन म्हणलं ना त्यामुळे लिहावं लागतं आपल्याला. ओके सो निगेशन ऑफ बाय कंडिशनल या ठिकाणी आपण युज केलं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. आता युज करू आपण निगेशन ऑफ कंडिशनल. या ठिकाणी घ्यायचं निगेशन घ्या. मग आता बघा इथं या अगोदर सुरुवातीला आहे तसं लिहा सगळे. बघा इथं पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ओके पुढे बघा इथं अँड आहे. आता निगेशन घ्यायचंय दोघांपासून निगेशन घ्यावं का की फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज सेकंड आहे. कंडिशनलचं निगेशन घ्यायचंय. कंडिशनलचं निगेशन असतं कसं असतं का फर्स्ट स्टेटमेंट आहे तसं लिहायचा निगेशन क्यू अँड करायचं सेकंडचं निगेशन घ्यायचं म्हणजे निगेशन ऑफ निगेशन आर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. ओके काय युज केलं आपण इथं निगेशन ऑफ कंडिशनल लिहायचं इथं बाजूला निगेशन ऑफ कंडिशनल. ओके आता नेक्स्ट बघा. आता त्याच्यानंतर पुढे चला जाऊ का आणखीन आपल्या इथं सॉल्व्ह करता येईल. निगेशन ऑफ निगेशन दिसतंय ते घ्या. अगोदर सगळं जे आहे ते आहे तसं लिहा या ठिकाणी इथं पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. आता नेक्स्ट बघा इथं अँड या ठिकाणी काय घ्या बघा इथं आपण काय करू शकतो इथं निगेशन ऑफ निगेशन घ्या. अगोदरच आहे तसं लिहा इथं निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ निगेशन आर काय मिळेल तुम्हाला आर मिळून जाईल. आपण काय घेतलो या ठिकाणी बघा इथं निगेशन ऑफ निगेशन. ओके
निगेशन ऑफ निगेशन संपलं. ह्या अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर त्याचे ऑल क्वेश्चन सर्व क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. ओके, 5चे 5 क्वेश्चन 4 पार्ट मध्ये घेतलं आपण. सेक्शन नुसार घेतलेलं आपण. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ओके, आता आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, मॅट्रिक्स आहे सिंपल चॅप्टर आहे, सहज होऊन जाईल. पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बरेच जण थोडंसं हार्ड वाटतो. मग त्या चॅप्टरचे क्वेश्चन बँक सोल्युशन आहे ते आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचसोबत तुम्हाला फिजिक्सचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत फक्त न्यूमेरिकल्स म्हणतो, थेरीचे क्वेश्चन काय आपण पुस्तकामध्ये बुक मधून कव्हर करू शकतो. पण न्यूमेरिकल्स जे आहेत ते सगळेच न्यूमेरिकल्स आपण आता इथं नेक्स्ट आजपासून पुढे ते पण आपण सॉल्व्ह करणार. ओके, म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलरली 2 व्हिडिओ अपलोड होतील. एक मॅथ्सचा असेल आणि दुसरं फिजिक्सचा असेल. ओके, मॅथ्सचं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याच्याबद्दल बघणार आहोत आणि फिजिक्स मध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशन डायनामिक्स त्याचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील लवकरच. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. धन्यवाद. आणि काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये सांगत चला. सोबत तुमच्या सगळ्या फ्रेंडला आपला चॅनलचे व्हिडिओ शेअर करत चला, त्यांनाही फायदा होईल आणि तुम्ही फायदा करून घेत चला. ओके, आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा.